श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक आईच्या मनात अगदी जवळची असते. कारण आज आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या लेकरांसाठी आपण करत असलेल्या त्या खास पूजेबद्दल, जी फक्त श्रावण महिन्यातच येते आणि जिच्यामध्ये एक आईचं मन पूर्णपणे ओतलेलं असतं. होय, मी बोलतीये जिवतीच्या पूजेबद्दल. जर तुम्हाला वाटत असेल की जिवतीची पूजा म्हणजे नक्की काय करायचं, कोणत्या दिवशी करायचं, कशी मांडणी करायची, कोणते साहित्य लागते आणि ही पूजा केल्याने आपल्या मुलांना नेमका काय फायदा होतो, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत घरगुती पद्धतीने ही पूजा कशी करायची ते सांगणार आहे. पण त्या अगोदर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओला एक लाईक द्या आणि हाईप देखील द्या. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पूजेला. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की जिवती म्हणजे नक्की कोण आणि या देवीला इतकं महत्त्व का दिलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. या संपूर्ण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो, मन प्रसन्न असतं आणि घराघरात सणांची रेलचेल असते. या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपण जिवतीची पूजा करतो. जिवती म्हणजे आपल्या मुलांचे रक्षण करणारी देवी असं मानलं जातं. जिवती देवी ही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाणारी देवी आहे. जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही आपल्या घराघरात मोठ्या श्रद्धेने पाळली जाते आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या भल्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटत असतं आणि जिवतीची पूजा ही त्या मातृप्रेमाचीच एक सुंदर अभिव्यक्ती आहे. आता आपण पाहूया की जिवतीचे चित्र किंवा फोटो कसा असतो. साधारणपणे जिवतीच्या चित्रांमध्ये एक देवी मध्यभागी बसलेली दाखवलेली असते आणि तिच्या आजूबाजूला लहान मुलं खेळताना दाखवलेली असतात. काही चित्रांमध्ये मांजर देखील दाखवलेलं असतं, जी मुलांच्या खेळकर स्वभावाचं आणि त्यांच्या निरागसतेचं प्रतीक मानलं जातं. हे चित्र विकतही मिळतं आणि बऱ्याच घरांमध्ये पिढ्यानपिढ्या हे जुने चित्र ठेवलेलं असतं. जर तुमच्याकडे जुनं चित्र नसेल तर तुम्ही नव्याने बाजारातून चित्र आणू शकता आणि दरवर्षी श्रावण महिन्यातच हेच चित्र भिंतीवर लावून पूजा करू शकता. आता आपण बघूया पूजेसाठी नेमकं काय साहित्य लागतं. सगळ्यात आधी तुम्हाला जिवतीचे चित्र लागणार आहे, जे तुम्ही भिंतीवर किंवा एका पाटावर मांडणार आहात. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता म्हणजे तांदूळ, फुलं, विशेषतः शेवंतीची किंवा झेंडूची फुलं, दुर्वा, तुळशीची पानं, एक छोटा दिवा, तुपाची किंवा तेलाची वात, कापूर, उदबत्ती, नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ जसं की पुरणपोळी किंवा खीर किंवा साधा गुळ खोबरं किंवा गुळ, याशिवाय 5 प्रकारची फळं सुद्धा ठेवली जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ किंवा त्यांच्यासाठी खास बनवलेला खाऊ, कारण ही पूजा मुलांसाठीच असते. त्यामुळे त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवला तर मुलांनाही पूजेमध्ये सहभागी झाल्यासारखं वाटतं आणि त्यांना या परंपरेची गोडी लागते. चला आपण प्रत्यक्ष सुरुवात कशी करायची ते पाहूया. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर ज्या जागी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका पाटावर किंवा टेबलावर स्वच्छ कापड अंथरावं आणि त्यावर जिवतीचे चित्र ठेवावे आणि भिंतीवर आधीच लावलेला असेल तर त्या चित्रासमोर पाट मांडावा. चित्रासमोर रांगोळी काढावी. रांगोळी काढल्याने त्या जागेचं पावित्र्य वाढतं आणि मन देखील प्रसन्न होतं. त्यानंतर एक दिवा लावावा. दिवा लावताना मनात असा भाव ठेवावी की हा दिवा माझ्या मुलांच्या आयुष्यातला प्रकाश सदैव तेवत राहू, अशी मनोमन प्रार्थना करावी. दिवा लावल्यानंतर जिवती देवीला हळद कुंकू वाहावं. त्यानंतर अक्षता वाहाव्यात, फुलं वाहावीत आणि दुर्वा वाहाव्यात. दुर्वा या दीर्घायुष्याचं प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दुर्वा वाहताना मनापासून प्रार्थना करावी. त्यानंतर तुळशीची पानं वाहावी.
तुळस ही पावित्र्याचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे तुळस वाहिल्याने मुलांचं आरोग्य चांगलं राहावं अशी प्रार्थना केली जाते. यानंतर उदबत्ती आणि कापूर लावून आरती करावी. आरती करताना जिवती देवीची आरती म्हणावी. जर तुम्हाला आरती पूर्णपणे पाठ नसेल तर काळजी करू नका. तुम्ही मनापासून हात जोडून प्रार्थना केली तरी ती आरती पूर्ण आरती इतकीच फलदायी असते. कारण देवाला भाव महत्वाचा असतो, शब्द नाही. आरती नंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना तो देवी समोर ठेवून मनोमन म्हणावं, हे जिवती देवी माझ्या मुलांचं रक्षण कर, त्यांना आरोग्य दे, दीर्घायुष्य दे आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे. नैवेद्य दाखवल्यानंतर मुलांना पूजेजवळ बोलवावं आणि त्यांच्या हातून सुद्धा देवीला नमस्कार करून घ्यावा. लहान मुलांना जर पूजेतले काही नियम समजत नसतील तर हरकत नाही, त्यांना फक्त हात जोडून नमस्कार करायला सांगावं. कारण लहानपणापासूनच अशा चांगल्या सवयी आणि संस्कार मुलांच्या मनावर रुजवले तर मोठेपणी तेच संस्कार त्यांच्या आयुष्याला दिशा देतात. आता आपण जिवतीच्या पूजेचे महत्व अजून विस्तारित समजून घेऊया. असं मानलं जातं की जिवती देवी ही लहान मुलांची विशेष काळजी घेणारी देवी आहे. जुन्या काळी जेव्हा वैद्यकीय सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या तेव्हा लहान मुलांचं आरोग्य टिकवणं हे खूप मोठं आव्हान असायचं. अशा वेळी आई आपल्या मुलांसाठी देवाकडे भावाने प्रार्थना करत असत आणि त्यातून ही परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं. आजही जरी वैद्यकीय सुविधा खूप पुढारलेल्या असल्या तरी एका आईचं मन कधी शांत बसत नाही. ती नेहमी आपल्या मुलांच्या भल्यासाठी काहीतरी करत राहते. आणि जिवतीची पूजा हे त्या मायेचे एक सुंदर प्रतीक आहे. या पूजेमागे अजून एक भावना आहे, ती म्हणजे कृतज्ञता. आपण देवाचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर मुलं दिली आणि त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली. त्यामुळे ही पूजा फक्त एक विधी नसून ती एक भावनिक बंध आहे जो आई आणि मूल यांच्यातलं नातं घट्ट करतो. आता पाहूया की श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी ही पूजा नेमकी कशी वेगळी असते किंवा एकसारखी असते. तर श्रावणातले सगळे शुक्रवार सारख्याच पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येक शुक्रवारी सकाळी आंघोळ करून पूजा मांडायची, हळद कुंकू व्हायचं, दिवा लावायचा, आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचं. काही घरांमध्ये प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो तर काही घरांमध्ये ठराविक पदार्थच दरवर्षी नैवेद्य म्हणून दाखवला जातो. हे पूर्णपणे प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेवर आणि आवडीनिवडीवर अवलंबून असतं. आता काही जणांच्या मनात असा प्रश्न असतो की जर एखाद्या शुक्रवारी काही कारणाने पूजा करता आली नाही तर काय करावं. तर देव हा भावेचा भुकेलेला असतो. जर तुम्हाला एखाद्या शुक्रवारी वेळेअभावी किंवा प्रकृती बरी नसल्याने पूजा करता आली नाही तर त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. फक्त मनापासून देवीची माफी मागा आणि पुढच्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे पूजा करा. कारण ह्या सगळ्या परंपरा मनशांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी असतात. त्या कधीही ओझं वाटू नयेत. पूजेसोबतच या दिवशी काही घरांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवला जातो. शेजारच्या बायकांना आणि मैत्रिणींना बोलवून त्यांना हळद कुंकू लावलं जातं. त्यांच्या ओटीत फळ आणि खाऊ दिला जातो. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सामाजिक बंध देखील घट्ट होतात. हल्ली शहरांमध्ये वेळेअभावी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जात नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की हा आनंद अनुभवा. कारण अशा कार्यक्रमांमधून आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. आता आपण जिवतीच्या पूजेच्या काही खास गोष्टींबद्दल बोलूया. अनेक ठिकाणी अशी प्रथा आहे की जिवतीचे चित्र फक्त श्रावण महिन्यातच भिंतीवर लावलं जातं आणि महिना संपल्यावर ते व्यवस्थित काढून पुढच्या वर्षी जपून ठेवलं जातं. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी हे चित्र लावलं जातं आणि पोळ्याच्या दिवशी काढलं जातं आणि काही ठिकाणी संपूर्ण श्रावण महिनाभर हे चित्र लावलेलं असतं आणि नंतर तुमच्या घरातल्या परंपरेनुसार तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्यानुसार हे ठरवू शकता. कारण महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची भक्ती आणि तुमचा भाव. तुमची भाव किंवा चित्र नाही, मूर्ती नाही. आता आपण थोडे याबद्दल बोलूया का पूजेचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर जेव्हा एखादं मूल आपल्या आईला आपल्यासाठी प्रार्थना करताना बघतं तेव्हा त्या मुलाला एक वेगळा सुरक्षिततेचा भाव मिळतो. त्याला असं वाटतं की माझ्यावर कोणीतरी प्रेम करतं, माझी काळजी घेतं, माझ्यासाठी कोणीतरी देवाकडे प्रार्थना करतं आणि हा भाव त्या मुलाच्या भावनिक विकासासाठी खूप महत्वाचा असतो. शिवाय अशा पूजांमधून मुलांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख होते. मोठं झाल्यावर तीच मुलं पुढे जाऊन
आपल्या मुलांसाठी अशाच पूजा करतात आणि अशा प्रकारे ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत राहते. आता आपण ज्योतीच्या पूजेसंदर्भात काही सामान्य प्रश्नांची उत्तरं पाहूया. पहिला प्रश्न असा असतो की मुलगा असो किंवा मुलगी दोघांसाठी ही पूजा करता येते का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. ज्योतीची पूजा ही वेगवेगळ्या मुलांसाठी असते. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नाही. प्रत्येक आई आपल्या सगळ्या मुलांसाठी सारख्याच भावाने ही पूजा करते. दुसरा प्रश्न असा असतो की लग्न न झालेल्या किंवा मूल नसलेल्या स्त्रिया ही पूजा करू शकतात का? तर याचंही उत्तर हो असंच आहे. कोणतीही स्त्री कोणासाठीही पूजा करू शकते. काही जणी आपल्या भाच्यासाठी, पुतण्यासाठी किंवा नात्यातल्या लहान मुलांसाठी देखील ही पूजा मनोभावे करतात. कारण या पूजेमागचा उद्देश आहे लहान मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं आणि त्यासाठी कोणतीही अट नसते. तिसरा प्रश्न असा येतो की जर घरात ज्योतीचे चित्र उपलब्ध नसेल तर काय करावं? तर अशा वेळी तुम्ही एका कागदावर किंवा पाटावर देवीचे चित्र काढू शकता किंवा फक्त एक सुपारी किंवा नारळ ठेवून त्याला ज्योती देवी मानून पूजा करू शकता. कारण महत्वाचं आहे ते फक्त तुमचं मन आणि तुमचा भाव, मूर्ती किंवा चित्र नाही. आता बोलूया पूजेच्या शेवटच्या भागाबद्दल. पूजा झाल्यानंतर आरतीचं ताट सगळ्या कुटुंबियांसमोर फिरवावं आणि सगळ्यांनी त्यावर आपला हात फिरवून डोळ्यांना लावावे. त्यानंतर प्रसाद सगळ्यांना वाटावा आणि विशेषतः मुलांना आवर्जून प्रसाद द्यावा. प्रसाद वाटताना मनात एक समाधानाची भावना असते की आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलं केलं आहे. तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की या सगळ्या पूजा, विधी, परंपरा या फक्त कर्मकांड नाही तर ते आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही पूजा करता तेव्हा त्या क्षणी तुमचं मन पूर्णपणे तुमच्या मुलांसाठी प्रेमाने भरलेलं आणि काळजीने भरलेलं असतं आणि हीच सिद्ध भावना ज्योती देवीपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. त्यामुळे पूजा करताना कुठलेही नियम चुकले तरी काळजी करू नका. महत्वाचं आहे ते तुमचं मन आणि तुमचा भाव. तर अशा प्रकारे आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक द्या आणि एक हाईप देखील द्या आणि ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही ज्योतीची पूजा कशी करायची ते समजेल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.